बातमी आहे बौद्ध समाजाचं आज आझाद मैदानावरती आंदोलन आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन सुरू आहे। बौद्ध भिक्खू संघाकडून हे आंदोलन होते। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांचा मोर्चा काढण्यात आलाय। मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली। आझाद मैदानात या मोर्चाची सांगता होणार आहे। सर्वच मोठे नेते यावेळेला उपस्थित होते आणि सगळ्यात प्रामुख्याने मागणी म्हणजे बौद्ध समाजाने गेलेली महाबोधी महाविहार मुक्तीसाठी। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर आता आझाद मैदानात हा मोर्चा पोहोचलेला आहे। आझाद मैदानात शेकडोच्या संख्येनं जे बौद्ध बांधव आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघतोय की बिहारच्या बोधगया येथे ज्याप्रमाणे बौद्ध धर्मियांचं सर्वोच्च श्रद्धास्थान महाबोधी महाविहार आहे ते मुक्त करावं, त्यावर कुठलाही कायदा असू नये आणि गैरबौद्ध लोकांना त्यावर ठेवता कामा नये असं सांगितलं जातंय। आपल्यासोबत चंद्रकांत आंडोरे आहेत, ज्यांच्या माध्यमातून ह्या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत, ते देखील नेतृत्व करतात। सर, काय एकूण तुमची मागणी या सगळ्या संदर्भात आहे? नाही, या संबंधामध्ये आपल्याला माहिती आहे की बुद्धगयेमधलं जे बुद्ध विहार आहे ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी या ठिकाणी हे प्रचंड आंदोलन मुंबईमध्ये होतं आहे, ज्यामध्ये सर्वपक्षीय बौद्ध समाजातले नेते, सर्व संस्थांचे नेते। सर, आपण बघतोय मुंबईमध्ये हे आंदोलन होत आहे। हा निर्णय जो आहे, हा कायदा जो बौद्ध विहार कायदा 1949चा आहे, हा बिहार सरकारने केला आहे। या आंदोलनाचा कितपत फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, निश्चितपणे महाराष्ट्र ही आंदोलनाची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये तमाम बौद्ध बांधव प्रचंड प्रमाणामध्ये राहत असल्यामुळे या मोर्चाचं, या आंदोलनाचा रेटा संपूर्ण देशभर आणि जगभर जाईल आणि त्याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल आणि हा ॲक्ट रद्द होईल। आपण बघतोय हा जो आहे बौद्ध जे महाविहार आहे त्याचा मॅनेजमेंट ॲक्ट नवा करण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आपण बघतोय वर्षा गायकवाड आहे, खासदार वर्षा गायकवाड यांची देखील प्रतिक्रिया घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ताई, एकूण सर्वपक्षीय मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, तर बिहार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढून बिहारपर्यंत आग पोहोचेल असं वाटतंय का? नक्कीच ही आग बिहारपासून म्हणजे काय म्हणतात मुंबईपासून आता बिहारपासून दिल्ली पर्यंत आग पोहोचणार। कारण याचं कारण असं की दिल्लीमध्ये अगोदरच आम्ही संसदेमध्ये 3 खासदारांनी जे आहे ते त्या ठिकाणी आवाज उचलला होता। मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ह्या गोष्टीबद्दल जे आहे संसदेच्या बाहेर पण आंदोलन केलेली आहेत। आता रस्त्यावर उतरण्याची आम्ही वेळ आलेली आहे आणि त्यात उतरण्याचं काम आम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे। जवळपास 1 वर्ष हे आंदोलन चालू आहे, ज्याच्यामध्ये भंते असतील, संघटना असतील, विविध नेते असतील, सातत्याने आवाज उचलण्याचं काम करतात। अपेक्षा काय आहे, बिहारचं सरकार ऐकत नसेल तर केंद्र सरकारने या गोष्टी ऐकाव्या। नक्कीच केंद्र सरकारने या सगळ्या संदर्भात ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील व्यक्त केलेली आहे। आपण बघतोय की रामदास आठवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। रामदास आठवले देखील काही नक्कीच अक्षय, आणि अर्थातच हा भव्य मोर्चा जो आहे तो सध्या आझाद मैदानात पोहोचलाय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।